नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 54चा क्वेश्चन नंबर फर्स्ट सोडवणार आहोत. दी डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ अ वीक इन अ सर्टन सिटी इज गिवन इन मिलीमीटर्स. फाइंड दी ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग दी वीक. यामध्ये एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस दिलेला आहे, तो मिलीमीटरमध्ये दिलेला आहे. कधी 9 मिलीमीटर पडला, कधी 11 मिलीमीटर, कधी 8 मिलीमीटर, याप्रमाणे आपल्याला मिलीमीटरमध्ये पाऊस पडलेला दिलेला आहे. फाइंड दी ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग दी वीक. पूर्ण वीकमध्ये ॲव्हरेज रेनफॉल किती झाला ते आपल्याला काढायचं, म्हणजे ॲव्हरेज काढायचं आपल्याला. मित्रांनो, ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला टोटल, समजा हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. ॲव्हरेज काढायचा असेल, सम ऑफ ऑल स्कोअर्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स. समजा उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला मॅथमध्ये 100पैकी 70 मार्क मिळाले, इंग्लिशमध्ये 80 मार्क मिळाले आणि सायन्समध्ये 90 मिळाले. तर त्याला हे तिन्ही विषयात ॲव्हरेज किती मार्क्स मिळाले हे जर काढायचं असेल आपल्याला, सम ऑफ ऑल स्कोअर्स म्हणजे हे पूर्ण स्कोअर्स 70 + 80 + 90 आणि टोटल नंबर ऑफ स्कोअर्स 1 2 3. नंबर किती आहेत टोटल? 1 2 3. हे आपल्याला सोडावं लागेल, म्हणजे त्याचं ॲव्हरेज भेटेल. त्याचप्रमाणे याच गणितामध्ये आपल्याला याच प्रॉब्लेममध्ये एका आठवड्यामध्ये पडलेला पाऊस दिलेला आहे, 9 मिलीमीटर, 11 मिलीमीटर याप्रमाणे. तर ह्या पूर्ण याची आपल्याला सम घ्यावी लागेल आणि टोटल नंबर ऑफ स्कोअर्स किती दिवस आहेत, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7 वेळेस पाऊस पडलेला आहे. 7 वेळेस या प्रमाणात पडलेला आहे. तर पूर्ण यांची बेरीज आणि अपॉन 7 हे जर सॉल्व केलं आपण तर आपलं आन्सर भेटून जाईल. आन्सर ॲव्हरेज इक्वल टू टोटल रेनफॉल, टोटल किती पाऊस पडला आणि टोटल नंबर ऑफ स्कोअर्स, म्हणजे इथं आपल्याला टोटल नंबर ऑफ डेज घ्यावं लागेल. टोटल नंबर ऑफ डेज. टोटल रेनफॉल 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 आणि टोटल नंबर ऑफ डेज 1 2 3 4 5 6 7. ही जर ॲडिशन केली आपण, 9 + 11 20 + 8 28 28 + 20 म्हणजे 48 + 10 58 + 16 74 + 12 86, म्हणजे आपली ॲडिशन येईल 86/7. आता ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला हे पॉईंटमध्ये उत्तर तर काढावीच लागेल, असं नाही चालणार. त्यामुळे आपण 86 7 1 7 बाकी 1 7 2 14 बाकी 2 भाग जात नाही, इथं पॉईंट दिला, इथं 0 घेतला, 7 2 14 राहतील 6, 0 घेतला, 0 घेतल्यानंतर 7 8 56 राहतील 4, पुन्हा 0 घेतला, 7 5 35, 5 राहतील 50, 7 7 49, म्हणजे आपला आन्सर काय येईल 12.2857. याप्रमाणे आन्सर आलेला आपल्या. मित्रांनो, यामध्ये कसं करायचं, ह्या तिसरा अंक पॉईंट नंतर तिसरा अंक 1 2 3 आपला 5 आहे. या ठिकाणचा जर अंक 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल, 6 7 8, कमीत कमी 5 नाहीतर त्यापेक्षा मोठा असेल, तर 2 नंबरचा अंक म्हणजे हा 8 या ठिकाणचा अंक 1 ने प्लस करायचा. अप्रोक्झिमेटली इक्वल टू 12.28
म्हणजे 28ला आपण 29 लिहिलं. कशामुळं? कारण तिसरा अंक आपला पॉईंट नंतर येणारा तिसरा अंक हा 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल. 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर असा असेल तर आपण हा अंक दुसरा अंक 1ने प्लस करायचा. 28 ऐवजी आपण 29 लिहिलं. आणि ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज मिलीमीटरमध्ये, युनिट आपलं मिलीमीटर दिलेलं आहे, म्हणून हे झालं आपलं ॲव्हरेज. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.